हॅलो एव्हरीवन, वेलकम टू उन्हाळे करिअर अकॅडमी छत्रपती संभाजीनगर. 4th to 10th मध्ये खूप साऱ्या पॅरेंट्सला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचे फॉर्म भरायचे असतात, पण ऐनवेळी एखादं डॉक्युमेंट कमी असल्यामुळे ते भरता येत नाही. तर चला मग असा एक सेट बघूयात आपण की तो तुम्ही जर कंप्लीट केला, ते सर्व डॉक्युमेंट जर तुम्ही काढले तर कोणताही फॉर्म, कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्ही भरू शकता. तर त्यामुळे याचंच कलेक्शन केलंय. आजचा टॉपिक आहे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट 4th to 10th क्लास स्टुडंट्स. एज नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट लागेल. एज नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये मिळेल. बर्थ सर्टिफिकेट लागेल, जे की तुमच्याकडे असेलच. त्यानंतर आधार कार्ड अपडेटेड पाहिजे. स्टुडंटचं पॅन कार्ड, स्टुडंट हा 1 वर्षाचा असू द्या, 1 महिन्याचा, 1 दिवसाचा तुम्हाला पॅन कार्ड जरूर मिळतंय. पॅन कार्ड काढा, 18 वर्षाची गरज नाहीये. त्यानंतर स्टुडंट्स नॅशनलाइज बँक पासबुक, कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये पासबुक काढायचं, कारण तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देता ज्यामध्ये स्कॉलरशिप भेटते तुम्हाला, आणि ती स्कॉलरशिप जर तुम्हाला गेन करायची असेल तर बँक पासबुक हे तुमच्याकडे असायला पाहिजे. फादर्स नॅशनॅलिटी अँड डोमासाईल हवे. पॅरेंट्स आधार कार्ड, पॅन कार्ड पण लागेल. स्टेट कास्ट सर्टिफिकेट लागेल. कोणाला लागेल? ओपन कॅटेगरीला कसल्याही प्रकारचं सर्टिफिकेट नसते, पण जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि 8 लाखापेक्षा जर उत्पन्न कमी असेल, 5 एकरपेक्षा जमीन कमी असेल, त्यानंतर तुमचं राहतं घरची पण तिथे अट आहे, तर ह्या तिन्ही कंडिशनमध्ये बसत असाल तर सेंट्रल ईडब्ल्यूएस मिळेल. स्टेट ईडब्ल्यूएसला फक्त इन्कमची मर्यादा आहे, 8 लाखाच्या कमी असेल तर स्टेट ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही याल. खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत. 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तर तुम्ही स्कॉलरशिप घेऊ शकता. त्यानंतर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटमध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, NT1, NT2, NT3, त्यानंतर SBC या कॅटेगरीजला तुम्हाला फॉर्म नंबर 9 3 पेजचं डॉक्युमेंट आहे, ते काढून ठेवा. ते दरवर्षी काढावं लागते. त्यामुळे आता एप्रिल मंथ मध्ये तुम्ही ते काढलं तर 1 वर्ष तुम्हाला ते वापरता येईल. SC/ST प्रोफार्मा आय असतो, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, हे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जवळ ठेवायचे. त्यानंतर ईडब्ल्यूएस, सेंट्रल ईडब्ल्यूएस असते, दरवर्षी काढावं लागते. SC/ST दरवर्षी काढण्याची गरज नाही. कास्ट व्हॅलिडिटीला सुद्धा अप्लाय करा. SC/ST, व्हीजेएनटी, NT1, NT2, NT3, SBC, SCBC आणि OBC. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पण तुम्हाला लागेल. 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड. नॉन क्रिमिलियर फक्त एवढ्या कॅटेगरीजलाच लागेल: व्हीजेएनटी, NT1, NT2, NT3, SBC, SCBC आणि OBC कॅटेगरी. तर हे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते. या इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्सकडे थोडं लक्ष असू द्या, कारण खूप साऱ्या एक्झाम्स ह्या आता येणार आहेत आणि त्या एक्झाम्सचे फॉर्म भरताना ऐनवेळी तुम्हाला हे डॉक्युमेंट्स काढायला खूप त्रास होऊ शकतो. म्हणून हा एक उन्हाळे करिअर अकॅडमी तर्फे हा एक छोटासा प्रयत्न. तर एक वेळेस अवश्य भेट द्या. उन्हाळे करिअर अकॅडमी, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर. ओके, थँक्यू.